नमस्कार. मधुरम चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज पुन्हा वेगळा विषय. एक छान ग्रीष्म ऋतू सुरू झालेला आहे. ज्येष्ठ महिना आहे. पाऊस सुरू झालेला आहे. पाऊस पहिला जणू कान्होला बरसून गेला, बरसून गेला. या कवितेच्या सुंदर नक्षत्र ओळी शब्दातच पावसाचं सुंदर नकट टिपून जातात का असं वाटलं. आणि या नैसर्गिक देणगीविषयी थोडंसं बोलूया का असं मनात विचार आला. चराचरात भरून व्यापलेला, परमेश्वराने पसरून टाकलेला एक चैतन्याचा भाग म्हणजे पाऊस. पाऊस मनातला, पाऊस आठवणीतला, पाऊस नव्याची नवलाईतला, मनाची मोहकता दर्शवणारा केवळ एक शब्द, पण व्यक्तीनुसार त्याचे संदर्भ किती बदलत जातात ना. एक कवी कल्पना होऊन जातो हा पाऊस. मनातील चिरकाळ टिकणार एक सौंदर्य. ये रे ये रे पावसा म्हणत आपण त्याला बोलावतो, तर कधी न बोलवताही आपली चैतन्यरूपी बरसात करतोच तो. कधी बिभत्स रूपही धारण करणारा हा पाऊस आपलं असणं जसं दाखवून देतो, तसंच नसणं हा अवकाळी रूपात दाखवतोच आणि जगण्याचा अविभाज्य भाग म्हणून स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. पाऊस कवी मनाला वेधुंद करणारा, मनाला चिंब भिजवणारा. पहिला पाऊस तरुणाईला हवाहवासा वाटतो. पहिल्या पावसाच्या त्या चिंब आठवणी जगण्याची लय पकडून आयुष्याची वाटचाल करायला सुखद वाटतात. तो पहिला पाऊस. तर नको ती रिपरिप असा वैताग आणणारा पाऊस कुणाला क्रोधित करतो, तर बालपणाला कागदाच्या त्या होड्या सोडत आनंदाची उधळण करायला लावतो. ज्याच्या प्रत्येकाच्या आल्हाददायी आठवणी कोळ्या मनाची शीतलता टिकवून ठेवतात. या पावसाच्या चिंबसरी, धुंदसरी आपण म्हणूया. पाऊस एक सकारात्मक अनुभवाची शिदोरीच जपून ठेवण्यासाठी मदत करतात. काहींना आपले बालपण, तरुणपण आठवून देणारा पाऊस आनंद पसरवण्यास परावृत्त करतो, तर वार्धक्यातही या सगळ्या पहिल्या पावसाची जुळाजुळव करण्याची एक सुखद वेदना पण एक छुपा आनंद देऊन जातो. चराचरात व्यापून राहिलेलं हे सौंदर्य विश्वाची उत्पत्ती, लय, स्थिती दर्शवतं. या स्थितिरूपतेचे अलौकिक दर्शन घडवत विश्वाला एक निसर्ग देणगी ती जपा असा संदेश देतो तो पाऊस. पाऊस हळूवार जपणारी, प्रत्येकाच्या मनात रोंजी घालणारी एक अवीट भावना, जी केवळ नाजूक भावनाच प्रफुल्लित करते असे नाही, पण निसर्गातच विधित असलेल्या, निसर्गाकडूनच निसर्गाकडे जाणाऱ्या या चक्राचे कुठेतरी भान आपल्याच कृतीमुळे आपण विसरत चाललो का याची जाणीव करून देतो. आणि मग नकळत संदेश देतो. मग वृक्ष लागवड, वृक्षारोपणासारखे उपक्रम मुद्दाम करण्याची वेळ आपल्यावर येते. कारण वृक्षांचं महत्त्व आपण अनादी काळानुसार जाणतो, पण त्याची कृती आपल्या हातनं घडत नाही. पौराणिक आधारांचे वर्णन आपापल्या उपनिषदामध्ये बघायला मिळतेच. मग तुळस, बेल, वड, पिंपळ यासारख्या असंख्य वृक्षांचं महत्त्व पुन्हा एकदा शालेय स्तरापासून समजून सांगण्याची वेळ आता आली आहे का असं वाटतं. नुसती वृक्ष लागवड करून चालणार नाही, तर ते संगोपन करणं गरजेचं हे सांगणंही महत्त्वाचं. आपल्या आईच्या नावाने एक झाड लावण्याची संकल्पना आपले पंतप्रधान राबवतात आहेतच. परवाच त्यांनी सिंदूर नावाचं झाड लावलं. काही गोष्टी शिकण्यासारख्या, घेण्यासारख्या खरंच काही लोकांकडनं असतात. नकळत या सगळ्यांचं समाज प्रबोधन करण्याचं काम ही लोक करतात. मुक्या प्राण्यांप्रमाणेच वनस्पतींना सुद्धा सांभाळून वाचलं देणं महत्त्वाचं ठरतं. मग वनस्पती हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन जाईल. तुम्ही म्हणाल पावसामध्ये हे सगळं का बोलताय तुम्ही? कारण हे सगळं पावसावरच अवलंबून आहे. पाऊस पडतो आणि आपल्याबरोबर अनेक समृद्धी घेऊन येतो. सगळ्यांना सुखसमृद्ध करतो, सृष्टीला सुखावतो, आपल्याला सुखावतो. जनजीवन, वन्यजीवन सगळ्यांनाच तो हवाहवासा वाटतो. म्हणून यामध्ये हा थोडासा भाग आपल्याला बोलला तर काही हरकत नसावी. पण हे सगळं शक्य आहे कारण त्या केवळ एका पावसामुळे, पाऊस या एका संकल्पनेमुळे. नवी वृक्षच हा पाऊस संकल्पनेचा मूलभूत आधार आहे. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज आपले म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. वनदेवतेचा आशीर्वाद म्हणजे पाऊस रूपी चैतन्य. मग हे चैतन्य सगळीकडेच
एकसारखी कृपा का करत नसेल? का करत नसेल? त्या भौगोलिक परिस्थितीचा विचार हा मूलभूत विचार असला तरी मानवात दिसणारी समानता हा या निसर्ग नियमाला खरं तर अपवाद नसावी. पण मग तरीही विचारात सापेक्षता दिसतेच. याला जबाबदार मानवच म्हणूयात का? म्हणजे आपणच. निसर्ग नियमाच्या विरुद्ध जाण्याचं धाडस माणूस करू लागला, निसर्गाचं अस्तित्वच कुठेतरी नाकारू लागला, तर त्याची कृपा अवकृपा हा आध्यात्मिक विचारही कुठेतरी करून बघायला हवाच. हाय विचार यामध्ये बोलता येईल. बेधुंद मनाच्या आठवणी जागवणारा हा पाऊस हवाहवासा वाटेल आणि येरे येरे पावसा म्हणत त्याला न बोलवताच कधी बरसून जाईल, आपले चैतन्य पसरून जाईल हे कळणार देखील नाही. मग बळीराजाचे राज्य यायला वेळ लागणार नाही. सुख समृद्धी घेऊन नित नव्याने दरवर्षी न चुकता बरसणारा हा पाऊस येतोच, पण आपल्या मनातील जाणीव कुठेतरी त्याला थोपवत असतात. आणि फक्त नकारात्मक विचारच देऊन न जाता सकारात्मक आठवणी त्याला पडण्याचे बळ निश्चितच देतील, असाही आपण विचार करूया. मग अवकाळी परिस्थिती निर्माण करून तो त्याची अवकृपा न दर्शवता सर्व चराचरात भरवून राहील आणि हा पाऊस समृद्ध अनुभव देऊन जाईल. पाऊस कसा हवा कसा नको या व्यक्तिसापेक्ष कल्पना असल्या तरी त्याचं नसणं सगळ्यांनाच अनाकलनीय अवघड अनुभव देऊन जाईल हे नक्की. पाऊस घडणारी पडणारी एक चिरंतन आठवण, पाऊस रुंजी घालणारा मनाला मोहून टाकणारा एक गरजेचा अविभाज्य भाग असंच म्हणता येईल. पाऊस अनेक मानवी मनाच्या संकल्पनांची नांदीच, जी मानवाच्या आधीपासून अंतापर्यंत आपल्याला गरजेची आहे. म्हणून पाऊस हे एक सत्य आहे असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. म्हणजे स्वागत पावसाचं करताना त्याला येरे येरे पावसा तुला देतो पैसा असं म्हणत बोलवण्याशिवाय आपल्यावर येऊ नये, तर तो न बोलवताच यावा, हीच यामधनं सांगण्याचा एक प्रयत्न. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेलच. धन्यवाद.